आमच्या ऋण आहेत ते ऋण फेडण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी, डोळ्यात तेल घालावं, विकास या 3 शब्दांना आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात प्राधान्य द्यावं. म्हणून की काय, राजकीय सर्वच्या सर्व क्षेत्रामध्ये हे नाव आदबीनं आणि त्याच तत्परतेनं खऱ्या अर्थाने घेतलं जातं. आज आमच्या माता या ठिकाणी उपस्थित आहेत. असं म्हणतात, त्या स्त्रीत्वाची शक्ती ज्या वेळेला माणसाला कळते तेव्हा माणसाची भूमिका मंडळी काय असते. स्त्री ज्याला आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. स्त्री ज्याला आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. स्त्री ज्याला बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. स्त्री ज्याला आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. स्त्री ज्याला बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. स्त्री ज्याला मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्रीकृष्ण झाला. आणि स्त्री ज्याला पत्नी म्हणून कळाली तो खऱ्या अर्थानं सीतेचा राम झाला, सीतेचा राम झाला. आज पती निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात दुःख ज्या वेळेला सार्वत्रिक होतं तेव्हा वैयक्तिक दुःख माणसाचं कमी होतं आणि त्या दुःखाला आवर घालण्यासाठी, पांघरून घालण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. याच अनुषंगाने खऱ्या अर्थानं मनोजी देसले, मानसीताई देसले या 2 व्यक्तिमत्वांनी त्यांच्या व्यवस्थापन समितीने घातलेला हा सगळ्यात मोठा घाट आहे. नमन करेल आणि वंदन करेल या सगळ्या गोष्टीला, त्या मातांसाठी, त्या आयांसाठी. आज सकाळपासून ज्यांचा आवाज महाराष्ट्राच्या मातीत घुमतोय, अख्ख्या जगात घुमतोय, वैभवजी मंडलिक यांना विनंती करेल आमच्या आईसाठी एक गीत या ठिकाणी होणं गरजेचं आहे. धन्यवाद.